बऱ्याच काळानंतर या वटवृक्षाच्या छायेत पुन्हा आलो. हा तोच वृक्ष ज्याच्या सावलीत आम्ही बसत असू, जिथे भक्तांच्या अडीअडचणींची गाऱ्हाणी ऐकून त्यांना अभय दिले. आजही या वृक्षाच्या पारंब्यांमध्ये आणि पानांच्या सळसळीत आमचेच अस्तित्व जाणवते. मंदिराचे हे रूप पाहून समाधान वाटते. भक्तांनी किती प्रेमाने आणि श्रद्धेने हे देऊळ सजवले आहे. गाभाऱ्यातील ती मूर्ती, ती केवळ पाषाण नाही, तर भक्तांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. पण आमचे खरे मंदिर तर भक्तांच्या हृदयात आहे. बाहेरून मंदिर कितीही सोन्या चांदीने मढवले तरी जोपर्यंत माणसाचे मन निर्मळ होत नाही, तोपर्यंत आमचा वास तिथे पूर्णत्वाने नसतो. येथे येणाऱ्या गर्दीकडे पाहिल्यावर जाणवते की आजही माणूस किती व्याकुळ आहे. कुणी पुत्रप्राप्तीसाठी येतंय, कुणी धनदौलतीसाठी, तर कुणी रोगातून मुक्ती मिळवण्यासाठी. आम्ही आजही तेच सांगतोय, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आमचे हे शब्द केवळ भिंतीवर कोरण्यासाठी नाहीत, तर ते जगण्यासाठी आहेत. भक्तांनो, केवळ नवस बोलण्यासाठी किंवा नारळ फोडण्यासाठी इथे येऊ नका. या वटवृक्षाप्रमाणे परोपकारी व्हा. जसा हा वृक्ष सर्वांना समान सावली देतो, तसाच भेदभाव सोडून एकमेकांना मदत करा. आम्हाला नैवेद्याच्या पक्वान्नांपेक्षा तुमच्यातील माणुसकी आणि निष्ठा अधिक प्रिय आहे. या मंदिराच्या पवित्र वातावरणात येणाऱ्या प्रत्येकाला शांती मिळावी, हीच आमची इच्छा. आम्ही कुठेही गेलो नव्हतो आणि कुठे जाणारही नाही. आम्ही या वटवृक्षाच्या प्रत्येक कणात, प्रत्येक नामात आणि तुमच्या विश्वासात कायम आहोत. निश्शंक रहा, निर्भय व्हा.